पार्थिव शिवलिंगची पूजनासाठी लागणारी सामग्री काय काय आहे ते आपण आता पाहू। ही तयार केलेली मी पार्थिव शिवलिंग आधी प्लेट उलटी ठेवलेली आहे, त्याच्यावर बेलपत्र ठेवलं आणि मग त्याच्यावर शिवलिंग तयार केलेली आहे। आता हे इकडे घेतले नागेलचे पत्ते 5 सांगितले होते। हे पिला चंदन, एक धतुरा घेतलेला आहे, हे धूप घेतलेली आहे, हे शमीपत्र, याच्यात आहे कुंकू, याच्यात घेतलेलं आहे लोंग, ही आहे आपली प्रसादासाठी साखर सांगितलेली ती साखर, हे घेतलेलं आहे मी चंदन, हे घेतलेली इलायची, हे घेतलेलं आहे शहद आणि इकडे घेतलेले आहे कपूर। आता हे 7 गुलाबचे फूल सांगितलेले होते, लाल पुष्प ते पण घेतलेले आणि त्यासोबत इतर फूल पण घेतलेले आहे। 1 लोटा जल, हे आहे गंगाजल, इकडे मिठाई घेतलेली आहे, मिठाई सांगितली होती म्हणून, आणि इकडे फळ घ्यायचे 5 फळ सांगितले होते ते फळ, इकडे घेतलेले तूप, गाईचं तूप सांगितलेलं होतं, इकडे 2 दिवे सांगितलेले होते तुपाचे ते, इकडे आहे अगरबत्ती, हा आहे गुलाल, इथं आहे भस्म, हे आहे जनेऊ, या आहेत 3 सुपारी, गोल सुपारी सांगितलेले होते 3 त्या, हे आहे 5 कमलगठ्ठे, हे आहे इत्र म्हणजे अत्तर, 1 चुटकी काळी तीळ घेतलेली आहे, हे 21 काळी मिरी घेतलेले आहे, काली मिरी, त्याच्यानंतर ही घेतलेली दही, हे घेतलेले पूजेसाठी लागणारे आपल्याला तांदूळ, त्यासाठी तांदूळ घेतलेले आहे, हे घेतलेले दूध, ते पण कच्चं दूध घ्यायचं आहे, हे मी मोजून घेतलेले 108 तांदूळ, हे 21 गहू घेतलेले मोजून, ते मोजून घ्यायचे तुम्ही, हे इकडे बेलपत्र घेतलेले 7, आणि ही इकडे घेतलेली दुर्वा। तर असं आहे आपली पार्थिव शिवलिंग पूजेची सामग्री। शिवलिंग आधीच तयार करून ठेवायचे, कारण संध्याकाळी 7 वाजता पूजा आहे, त्यासाठी व्यवस्थित सेट होऊन जायला पाहिजे आपली पार्थिव शिवलिंग तोपर्यंत।